नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पालकपुरी। नेहमी आपण मऊ आणि सॉफ्ट टम्म फुगलेली पालकपुरी बनवत असतो, पण आज आपण कडक आणि चविष्ट चटकदार पालकपुरी बनवणार आहोत। तर ही पालकपुरी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चहा सोबत आदल्यामधल्या वेळेसाठी नक्कीच बनवून ठेवू शकता आणि 2 ते 3 दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता। अजिबात खराब न होणारी ही कडक आणि क्रिस्पी वाली पालकपुरी आहे। नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी खूप सोपी आहे, अजिबात जास्त काही वापरलेलं नाहीये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इकडे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्या जारमध्ये 4 ते 5 हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि आता ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेला आहे। तर तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला सॉफ्ट पुरी बनवायची असेल तर गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घालायचं। तर इकडे मी कडकवाली पुरी बनवणार आहे, त्यामुळे मी इकडे ज्वारीचं पीठ जास्त घातलेलं आहे। तर प्रत्येकी अर्धी वाटी सगळे पीठ घ्यायचे आहेत। ज्वारीचं, चणा डाळीचं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर तो बारीक वाटलेला मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली पालक घालायची आहे। आणि त्यानंतर इकडे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। तर तुम्हाला चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि चांगला असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर अजिबात जास्त पाणी लागणार नाही, कारण इकडे आपण पालक वापरलेली आहे, त्यामुळे पालकचं पण पाणी सुटतं। आणि घट्ट गोळा यासाठी बनवायचा आहे जेणेकरून आपल्याला लाटता पण येईल व्यवस्थित। तर थोडंसं हव्या त्या प्रमाणामध्ये पाणी घालून चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इकडे आपला गोळा छान असा मळून झालेला आहे आणि इकडे मी थोडेसे तीळ लावलेले आहेत वरून। तर तुम्हाला लावायचे असतील, आवडत असतील तर नक्कीच लावू शकता। आणि इकडे आपला छान असा गोळा मळून झालेला आहे आणि आता छान छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेणार आहोत आपण पुऱ्या लाटण्यासाठी। आणि त्यानंतर इकडे मी तोपर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि तेलही त्यामध्ये टाकलेलं आहे। तेलही गरम झालेलं आहे आणि आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर इकडे मी 2 पद्धतीने पुऱ्या लाटून घेणार आहे। तर सर्वात आधी तर मी इकडे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता छान अशा थोड्याशा जाडसरच पुऱ्या ठेवायच्या आहेत, जास्त पातळ पण नाही ठेवायच्या, मिडियम अशा लाटून घेतलेल्या आहेत। आणि आता इकडे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये पुऱ्या छान अलगद अशा सोडून दोन्ही बाजूने छान खरपूस बारीक गॅसवर तळून घ्यायच्या आहेत। गॅसवर तळून घेतल्यामुळे छान कडक आणि क्रिस्पी होतात आणि खायला चवीला पण खूप छान लागतात। चांगला सोनेरी कलर येईपर्यंत छान अशा पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। तर इकडे आपली छान अशी कडकवाली पुरी तयार झालेली आहे। खूप छान असा सोनेरी कलरही आलेला आहे, बघू शकताय तुम्ही। आणि आता अजिबात ह्या पुऱ्यांना तेलही राहत नाही, खूप छान लागतात ह्या पुऱ्या। तुम्ही 2 ते 3 दिवसासाठी नक्कीच बनवून ठेवू शकता। आता आपण ज्या छोट्या पुऱ्या बनवल्या होत्या त्या छोट्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आता मी इकडे तुम्हाला मोठी पूर्ण चपाती बनवून त्या चपातीच्या छोट्या पुऱ्या बनवून दाखवणार आहे। तर इकडे मी मोठा उंडा घेतलेला आहे, मोठ्या साईजमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्या पद्धतीने पूर्ण लाटून घ्यायचं आहे। आणि आता एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या साहाय्याने छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला ही सोपी पद्धत वाटत असेल तर ही पद्धतही तुम्ही वापरू शकता किंवा नेहमीप्रमाणे छोट्या छोट्या लाटून तळल्या तरीही चालतात। इकडे अशा पद्धतीने पुऱ्या लाटलेल्या आहेत, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटून घ्या आणि छान अशा खरपूस दोन्ही साईड करून भाजून घ्या, लाल कलर येईपर्यंत। खूप छान आणि क्रिस्पी अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि आता ह्या आपण पुऱ्या मी सर्व तळून घेणार आहे। मी पालकपुरी सोबत खाण्यासाठी दही चटणी बनवली आहे हिरवी मिरचीची आणि प्लस थोडंसं दही पण घेतलेलं आहे, किंवा सॉस सोबत खाली तरी छान लागते पालकपुरी। तर नक्की तुम्हाला दही चटणी आवडत असेल तर नक्की एकदा बनवून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला